चला तर आज आपण इडली बनवूया, ती पण एक वेगळ्या पद्धतीने. तुम्ही तांदळाची आणि उडदाच्या डाळीची इडली खाल्ली असेल, रव्याची पण खाल्ली असेल, पण तुम्ही ही इडली कधी खाल्ली का? आज आपण ज्वारीच्या पिठापासून इडली बनवणार आहोत. जे आपण भाकरीसाठी पीठ यूज करतो तेच. त्या पिठापासून आज आपण इडली मस्त अशी बनवणार आहोत. बघा किती स्पंजी झालेली आहे, किती छान अशी एकदम मऊ झालेली आहे. चला तर आपण बघूया. मी इथे 2 पीठ ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. बघा, आपल्याला मस्त असं बारीक दळून आणायचं आहे. ज्वारीचं जी आपण भाकरी करतो तेच घेतलं तरीही पण चालते, आणि तुम्ही चाळून नाही घेतलं तरीही चालते. तसंच घेतलं ना तरी पण खूप छान आपल्या इडल्या होतात. त्यामध्ये आपण 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी आपल्याला रवा घालायचा आहे, आणि त्यामध्ये आपल्याला असं फ्रेश दही घालायचं आहे 1 वाटी. बघा किती मस्त असं दही आहे आपलं, मस्त घट्ट असं फ्रेश दही घालायचं आहे आपल्याला. आता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे, असं एकजीव करून घेऊ आपण. कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही आपल्याला या इडलीला. लगेच आपण बनवू शकतो. जेव्हा आपली खायची इच्छा झाली तेव्हा. लहान मुलांना तर खूप आवडेल. एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. बघा, अर्धा ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे. पिठानुसार पाणी लागू शकते आणि रव्यानुसार पण पाणी लागू शकते. जर तुमचा रवा हे जाडसर खूपच असेल तर पाणी जास्त लागेल तुम्हाला. बारीक रवा असेल तर कमी पाणी लागेल. आणि पीठही कसं खूप दिवसाचं असेल ना पीठ तर कमी पाणी लागते ज्वारीचं, आणि लगेच जर दळून आणलं तर त्याला पण पाणी जास्त लागत असतं. तर चला अशा प्रकारे आपण याला एकजीव करून घेऊ. मला इथे साधारणतः 1 ग्लासच्या जवळ पाणी लागलेलं आहे. अशा प्रकारे आपण त्याला मस्त मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. मस्त असं फ्लफी पीठ आपल्याला हे बनवायचं आहे. बघा किती मस्त असं. थोडंसं पाणी मी तरी ॲड करते. थोडंसं जास्त आपल्याला घट्टसर पण पीठ ठेवायचं नाही. जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो त्या पद्धतीचं तसंच आपल्याला पीठ ते बनवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 4 ते 5 मिनटं असं परतून फिरून घ्यायचं आहे. गाठी वगैरे जर असतील तर ते अशा प्रकारे फुटल्या जातील. खूप झटपट रेसिपी आहे ही. बघा, तुम्हाला मी दाखवते पण बघा किती छान आपलं असं बॅटर झालेलं आहे. तुम्ही थोडंसं पाणी पण यामध्ये टाकू शकता. दुसऱ्या आपण गंजामध्ये काढून घेऊ. आपल्याला यामध्ये फिरवता येत नाही व्यवस्थित. तर बघा मस्त. डायबिटीसवाल्यांसाठी ही रेसिपी खूप छान आहे. त्यांनी पण खाऊ शकतात. अशा प्रकारे आपण याला फेटून घेऊ. आता यामध्ये आपण 1 चम्मच मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार. मी यामध्ये मीठ घातलेलं 1 चम्मच. त्याला पण आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती छान असं आपलं पीठ फ्लफी झालेलं आहे. बघा किती हलकं फुलकं असं वाटत आहे, आणि पचायलाही खूप चांगली इडली आहे आपली ही. पचते पण. ज्वारीची भाकर तर खाल्लीच पाहिजे एक वेळेस तरी, 1 टाईम तरी. उन्हाळ्यामध्ये तर आवर्जून खाल्ली पाहिजे. बघा अशा प्रकारे आपण त्याच्यावर थोडंसं ते खायचा सोडा टाकलेला आहे आणि 2 थेंब पाणी टाकलेलं आहे, आणि त्याला पण असं फेटून घेऊ आपण. अशा प्रकारे आपण त्याला फेटून घ्यायचं आहे. बघा किती छान आपले पीठ असं झालेलं आहे. तुमच्याकडे बेकिंग सोडा असेल तर तुम्ही बेकिंग सोडा पण घालू शकता. मी इथे उगाच चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा घालत आहे. जर तुमच्याकडे थोडंसं पाणी टाकते 2 थेंब. आणि तुमच्याकडे जर बेकिंग सोडा जर नसेल तर तुम्ही खायचा सोडा देखील तुम्ही घालू शकता. बघा किती छान आपलं हलकं फुलकं असं इडलीचं बॅटर झालेलं आहे रेडी. उडदाच्या डाळीचं आणि तांदळाचंच आहे असं वाटतंय की नाही बघा. चला तर आपण यामध्ये आता इडली पात्रामध्ये पाणी घालू 1 ग्लास. मस्त आता या स्टँडला आपल्याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. तिन्ही स्टँडला मी तेल लावून घेते. अशा प्रकारे याने काय होईल, आपली इडली ही लवकर लगेच निघल्या जाईल, खाली चिटकणार नाही. अशा प्रकारे आता यामध्ये आपण आता बॅटर घालू. बघा किती मस्त आपलं बॅटर असं रेडी झालेलं आहे. तुम्ही थोडंसं पाणी पण टाकू शकता, तर मला ठीक वाटते. अशा प्रकारे मस्त स्पंजी आपली इडली एकदम छान होते. नक्की तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने बनवा.
आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वात आधी आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. कुठल्या राज्यातून बघता, तालुक्यातून बघता, जिल्ह्यातून बघता ते पण कमेंटद्वारे कळवा. बघा अशी झटपट रेसिपी आहे ना, जास्त वेळही लागत नाही आपल्याला बनवायला. खायचं म्हणलं की आपण लगेच 5 ते 6 मिनटामध्ये आपली इडली रेडी होते. तुम्ही ही इडली दह्याबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर, शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. अशा प्रकारे आपल्या चॅनलला चटणीची पण रेसिपी आहे, ते पण तुम्ही जाऊन चेक करू शकता. अशा प्रकारे 5 ते 10 मिनटं खूप झाले या इडलीला, मस्त अशी तयार होते. चला तर आपण याला आता झाकण लावून ठेवू. 5 मिनटं वेट करू आपण, 5 ते 10 मिनटं वेट करू. चला तर आता काढून चेक करू. बघा किती छान अशी मस्त फुगलेली आहे. मी चम्मचनं पाहते, चम्मचला बिलकुल आपल्या बॅटर असं लागलेलं नाही, म्हणजे इडली आपली थोडीफार लागलेली नाही, म्हणजे एकदम मस्त अशी झालेली आहे, कच्ची बिलकुल नाही. चला तर आपण प्लेटमध्ये काढू. बघा किती छान अशी झालेली आहे, किती मस्त. आणि मग तर हातामध्ये घेऊन पण दाखवते. बघा किती स्पंजी झालेली आहे, एकदम मऊसूर, तोंडात जाताच विरघळेल अशी, होटाने चावेल अशी इडली आपली झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि कुठून बघता ते पण सांगा. एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.